एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारे दोन 60 वर्षाचे म्हातारे होते. म्हातारे म्हणल्यापेक्षा 60 वर्षाचे डंगरे लोक होते आणि त्यांचं 60 वर्षापेक्षा जास्त वय होतं आणि दोघं जण एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहत होते. एका जणाची चहाची टपरी होती तर दुसरा हा रिक्षा चालून आपला उदरनिर्वाह करत होता आणि हे दोघं जण एकमेकाच्या सोबत राहत होते. आता तुम्हाला वाटत असेल की एका वयोवृद्ध माणसाला मी अशा पद्धतीनं म्हातारा किंवा डांगरा का म्हणतोय, कारण की हे दोघं जण काय करायचे, संध्याकाळच्या वेळेला त्यांच्या खोलीमध्ये ज्या गरीब घरातल्या पोरी आहेत, महिला आहेत, अशा महिलांना पकडून आणायचे, त्यांच्या रूममध्ये घ्यायचे आणि त्यांच्यासोबत नको ते कृत्य करायचे. पण मात्र या संपूर्ण प्रकरणाची हद्द तेव्हा झाली या दोघांपैकी एका जणानं, जो रिक्षा चालक आहे, त्यानं एका 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या पोरीला कुठून तरी शोधून आणलं, रूममध्ये नेलं आणि रूममध्ये नेल्यानंतर त्याचा दुसरा साथीदार सुद्धा त्याच्यासोबत त्या रूममध्ये गेला, घराचं दार लावलं आणि त्या 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या पोरीसोबत नको ते कृत्य करायला सुरू केलं. जेव्हा त्या तरुणीनं जोरदार आरडा केला आणि आजूबाजूच्या लोकांनी खिडकीमधून प्रकार डोकावून पाहिला, तेव्हा मात्र घडलेलं होतं आणि दडलेलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे कल्याणमधील कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे. आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारे दोन 60 वर्षीय पुरुष होते. एक जण चहाची टपरी चालवायचा तर दुसरा ऑटो रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करायचा. अशा पद्धतीनं हे दोघं जण राहत असताना त्यांनी एक दिवस काय केलं, 18 वर्षापेक्षा कमी वयाची एक पोरगी होती, जिचं गरीब घरातली होती, जिचे काही जास्त नाते नव्हते, काही नव्हते, म्हणजे एकंदरीत जी अशा पोरगी होती समजा ती की जी भीक मागून किंवा गरीब घरातली रोडच्या कडेला झोपणारी अशा पद्धतीची त्यांनी एक पोरगी त्यांच्या रूमवर आणली आणि दोघा जणांनी तिच्यासोबत नको ते कृत्य करायला सुरुवात केलं. आता हे 60 वर्षाची, ती पोरगी 18 वर्षापेक्षा कमी वयाची, हे दोघं जण तिच्यावर तुटून पडले. ती पोरगी जोरजोरात आरडू लागली होती, ओरडू लागली होती, म्हणून तिच्या आवाजानं आजूबाजूच्या लोकांना जाग आली. वेळ रात्रीची होती. त्यांनी त्या ठिकाणी डोकावून पाहिलं आणि घडलेला संपूर्ण प्रकार जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये कळवला. घटनास्थळी पोलीस आल्यानंतर जेव्हा त्यांनी रूममध्ये प्रवेश केला तेव्हा त्यांना त्या ठिकाणी भयंकर दृश्य दिसलं. ती तरुणी त्या ठिकाणी पडलेली होती आणि हे दोघं जण तिच्यासोबत अशा पद्धतीनं करत होते. पोलिसांनी दोघा जणांना सुद्धा ताब्यात घेतलेलं आहे. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे. परंतु आजूबाजूच्या लोकांना जेव्हा विचारलं तेव्हा समजलं की हे अशाच पद्धतीनं त्यांच्या रूमवर पोरी नाही तर महिला आणत होते आणि त्यांच्यासोबत अशा पद्धतीनं करत होते. पण मात्र या अगोदर अशा पद्धतीचा आवाज आला नाही किंवा आरडाओरडा कोणी केला नाही. आता या तरुणीनं आरडाओरडा केल्यामुळं घडलेला संपूर्ण प्रकार उघडकीस आलेला आहे. पण मात्र या अशा नराधामांना कठोरातली कठोर शिक्षा व्हायला पाहिजे, कठोरातली कठोर कारवाई व्हायला पाहिजे आणि इथून पुढं त्यांनी अशा पद्धतीची कोणासोबतही करण्याची हिंमत केली नाही पाहिजे. अशी कारवाई त्यांच्यावर व्हायला पाहिजे, अशीच मागणी अनेकांनी केलेली आहे. कारण की हे एवढे वयस्कर होते तरी सुद्धा ते बुद्धिभ्रष्ट झालेले होते. आता ज्या पद्धतीने यांनी हे कृत्य केलेलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय आणि मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो. लोकांना सावध आणि सतर्क राहण्याचं सुद्धा आवाहन करत असतो.